श्री स्वामी समर्थ. आपणाला आयुष्यात काहीतरी मिळवायचे असेल तर ती फक्त स्वामी कृपाच, दुसरं काहीही नको. ही एकच भावना अंतःकरणात खोलवर रुजवावी, कारण तीच एकमेव शाश्वत सुखाच्या विसाव्याची जागा आहे. स्वामी म्हणतात, फक्त तू कोणाला फसवू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी. तुझी फसवणूक होऊ देणार नाही. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. आपल्या आयुष्यात चढ उतार हे येतच असतात, म्हणून खचून जायचं नाही. खंबीरपणे प्रसंगाला सामोरे जायचे. आपल्या स्वप्नांसाठी, आपल्या ध्येयासाठी आपल्याला प्रयत्न हे करावेच लागतात. कारण स्वामी म्हणतात, बाळा, कष्टाला पर्याय नाही. तुझ्या कष्टाला माझ्या आशीर्वादाची आणि प्रेमाची साथ आहे. तू काळजी करू नकोस. तुझे निरंतर प्रयत्न तू थांबवू नकोस. आज ना उद्या यश तुझेच आहे. ते तुझ्याकडेच खेचून आणणार आहेस. तू खेचून आणणारच, हा माझा विश्वास तुझ्यावरती आहे. स्वामी म्हणतात, आयुष्य आनंदाने जगायचे असेल तर एकच करा, ते म्हणजे लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. स्वामी म्हणतात, सुखापुढे, सुखासाठी कोणापुढे हात पसरवू नका. वेळ जाईल त्यापेक्षा कष्ट करा, मेहनत करा, दुःखाशी दोन हात करा. चांगली वेळ निश्चितच येईल. माझ्यावर प्रेम आहे ना, माझ्यावर विश्वास आहे ना, मग बाळा, माझ्या विचारांचे पालन कर. कारण निस्वार्थ धर्म हाच एक धर्म आहे. मी तुझे कधीही काहीही बिघडू देणार नाही. स्वामी म्हणतात, नेहमी लक्षात ठेवा, कुठल्याही गोष्टीचा कधीही गर्व करू नका. कारण गर्वाचे घर हे नेहमी खाली असते, हे ध्यानात असू. बाळा, इतरांना आनंदी बघायला आवडणं हे अत्यंत निरोगी मनाचं लक्षण आहे. इतरांसाठी काहीतरी चांगलं करावंसं वाटणं ही एक संवेदनशील हृदयाची खूण आहे. इतरांच्या डोळ्यातील अश्रू बघून त्यांचे दुःख निवारण करणं म्हणजे आपण एक चांगला व्यक्ती असल्याचा पुरावा आहे. मोठे मोठे धक्के बसून सुद्धा तुम्ही पडला नाहीत तर लक्षात घ्या, देवाने तुमचा हात पकडून ठेवला आहे. तुम्ही प्रयत्न करत राहा. यश थोड्याच अंतरावर उभे आहे आणि ते फक्त तुमच्या प्रयत्नाने तुमच्या जवळ येणार आहे. श्री स्वामी समर्थ.